आपण जेव्हा पाण्याची तपासणी करतो तेव्हा त्याच्यामध्ये 2 प्रकारची तपासणी केली जाते. एक केमिकल ॲनालिसिस एक होतं आणि एक अणुजैविक एक होतं, ज्याच्यामध्ये की बॅक्टेरिया व्हायरसेस आपण हे करू शकतो. आणि दुसरी जी असते ती केमिकल असते की त्याच्यामध्ये क्लोराईड्सचं प्रमाण किंवा इतर क्षारांचं प्रमाण किती आहे. तर ही अणुजैविक शास्त्र जी आपण करतो, ज्याच्यामध्ये अणुजीव म्हणजे जीवशास्त्रीय म्हणता येईल त्याला, की त्याच्यामध्ये ई कोलाई किती आहे, स्ट्रेप्टो किती आहेत, हे 3 प्रकारचे बॅक्टेरिया आपण त्याच्यामधनं चेक करतो. आणि आत्ता जसं आपण मे महिन्याचा रिपोर्ट आपल्याला अजून 5 तारखेच्या नंतरच मिळतो MIS वरून. तर एप्रिल महिन्याचं जे रिपोर्टिंग आपल्याकडे अवेलेबल आहे, तर टोटल आपल्या 44 PSCंपैकी आपल्याकडं 1102 पाणी नमुने आपण तपासणीसाठी पाठवले होते आणि त्यापैकी आपल्याकडे 234 पाणी नमुने दूषित आढळले आहेत, म्हणजे पिण्याच्या पाण्यास योग्य नाही आहेत ते. तर त्यासाठी आपण असं करतो की जे आपल्याकडनं डिस्ट्रिक्ट लेवलला लॅब आहे तिथनं आपण ती लाईन लिस्ट आपल्याला येते PSCची आणि गावणी आहे, तीच यादी आपण PSCला पाठवतो. सोबतच तिथनं PSC लेवलवरून ते ग्रामपंचायतला पाठवली जाते आणि त्यानंतर जिथे जिथे पाणी नमुन्यासोबत जो फॉर्म भरलेला असतो तिथल्या सोर्सची आपल्याला कल्पना असते. त्याप्रमाणे आपण तिथं क्लोरिनेशन करून घेतो. क्लोरीनचं जे आहे पर्सेंटेज ते बरोबर आहे की नाही याची पण आपण वार्षिक तपासणी करून घेतो, की त्याच्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण हे 35% जास्त असलं पाहिजे. आणि त्यानंतर ती तपासणी करून क्लोरिनेशन करून पुन्हा एकदा रिचेकिंगसाठी पाठवून 7 दिवसांमध्ये आपण त्याचा परत अहवाल मागवतो. आणि मग अशा प्रकारे ही प्रोसिजर आपली रेग्युलर बेसिसवर चालत राहते.